पुन्हा एक नवा आम्ही तारीख घ्यायला आलो होतो। तारीख आम्हाला भेटलेली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी, एकनाथजी शिंदे असेल, अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो 30 जून 2026च्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा तारखेसाठी झालो होते तर तुम्ही तारीख घोषणा करा, योग्य वेळ कधी आहे त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता तरी समाधानी आहोत। बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतोय। मेंढपाळाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं, मेंढ चाऱ्यासाठी, आमच्या अपंग दिव्यांगासाठी, बाकी मुद्द्यासाठी सगळ्या चर्चा होणार आहे। प्रत्येक मिनिस्टर सोबत चर्चा होईल। ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटीबाबतही निर्णय झालेला आहे, ह्या संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे। बाकी अधिक विषय मला वाटतं आमचे सगळे नेते मंडळी आंदोलन मागे घेणार का? आंदोलन मागे घेणार आता हे बाकी नेते मंडळीला विचार। हो बरोबर आहे, पण मी नेता असलो तर याच्याशिवाय झालं नसतं होते। तुम्ही म्हणाला होता की श्रीमंत जे सदन शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी देऊन द्या किंवा आता मला कर्जमाफीची गरज नाहीये। बच्चू कडू म्हणून मला 70,000 रुपये मानधन भेटतं, मी कसं कर्जमाफी घेऊ? काय गरज मला? लक्षात घ्या। आणि म्हणून मला असं वाटतंय का ज्याला 1-1 लाख रुपयापर्यंत पेन्शन असेल, जे व्यापारी मोठे व्यापारी असेल, अशा लोकांना कर्जमाफीची गरज तर नाहीच आहे। कोरा होणारच, कोरा करावाच लागन। नागपूरमध्ये आंदोलन वाट पाहत आहे तुमच्या निर्णयाची, आता आमची फ्लाईट चुकली, उद्या सकाळी जातो। लाईव्ह बघते सर्व ते आंदोलन, सर्व आंदोलन लाईव्ह बघते। ते आंदोलकांना आता मला वाटते तूर्त वाटतं सगळे निर्णय मी केले तर यांना तुम्ही काही विचारलं पाहिजे का? नाही, सगळं मलाच विचारणार। बच्चू कडू आंदोलनाचा चेहरा होता। अहो मी जरी चेहरा असला तर राजूजी शेट्टी आहे, आमचे नवले दादा आहे, वामनरावजी चटप आहे, तुपकरजी आहे, क्षीरसागरजी आहे, महादेवराव जानकर आहे, राठोडजी आता ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे। मला असं वाटतं का यांची फार मोठं योगदान आहे। मी या सगळ्या याच्यातला एक लहान कार्यकर्ता आहे, लक्षात घ्या। आखरी त्या शेतकऱ्याचं मोठं योगदान आहे, हे क्रेडिट आम्ही सरकारला पण देऊ इच्छित आहोत। आणि माझं वाटते हा क्रेडिटचा विषय नाही, वेदनेचा विषय आहे। आणि या सगळ्या लोकांनी मोठेपण करून या आंदोलनात सहभागी झाले, हा फार मोठा विषय आहे।